चांगलं व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच गुरुनाथजी मडवी साहेब या ठिकाणी यांचं आगमन झालंय. सायवण आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा. यावेळी चौकार आलाय आणि या चौकाच्या साहाय्यानं टीम आपण जर पाहिली तर विदाउट लॉस जर पाहिली तर टीम हरणाले जाऊन उपस्थिती मात्र 6 या धावसंख्येवरती. एक चांगलं मैदान, डबल विकेट्स पाहतोय. दोन्ही अँगलने खेळण्याकरता मुभा दिली आहे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि एका साईडने क्वालिटी करत असताना 3 मोठ्या मॅचेस देखील पाहतोय. यावेळी चांगला असतो की प्रवीणच्या बॅट मधनं मात्र फटका फसलाय, फलंदाज फसतोय. बिग विकेट इज गॉन आणि पहिला धक्का टीम मात्र अर्नाल्याला प्रवीणच्या स्वरूपानं प्रवीणच्या फलीचा या ठिकाणी अंत. बॅक टू द डग आउट. हॅलो तरी वाटतं डीजे यावेळी आपण पाहू शकाल नक्कीच टीम रणारे आणि नायगाव मध्ये चांगला संघर्ष, एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. आणि खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की यावेळी फुल लेन्सचा बॉल होता. थोडंसं बॅटचं अट्रॅक्शन पाहू शकाल, बॅटचा फ्लो होता तो मात्र तेवढ्याच योग्यतेने आला नाहीये. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर बॉलिंग मागची गोलंदाजी आहे, गोलंदाज मिस्टर सुजित टीम नायगावकडनं. धावसंख्या फलकावरती आहे ती 7 या धावसंख्येवरती. या षटकातील आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेत 4 आणि धावसंख्या फलकावरती आहे. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये मंगेश. यावेळी शॉट राफला, अक्षरशः बॅकवर्डनं पंच केलाय मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स. नो चेंडू दर्शवला गेला या ठिकाणी. फ्री हिटचा बॉल पंच आमचे नक्की दर्शवतायत मिस्टर संजय पाहताय. बार फॉर्म तिल्लेर खूप चांगल्या पद्धती युक्तीनं जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पाहिलं जात आहे. आणि एका साईडनं फ्री हिटचा बॉल अभिरूप पाहू शकाल. कैसे भी खेलो आपकी मर्जी, आडे खेलो तेड़े खेलो लेकिन रन आउट नहीं होना है गेन यहाँ पर फ्री हिट. आणि पण पाहिलं तर टीम हरणाले आणि जे पाहू शकाल नक्कीच थोडंसं दबाव प्रेशर असताना फार पहिल्या ओव्हरमध्ये नायगावच्या विरोधात पाहू शकाल टीम नायगाव खूप चांगल्या पद्धतीने आपली बॉलिंग माग करते. तर नक्कीच पाहतो धावसंख्या फलकावरती येते. रायथॉन पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र फ्री हिटचा बॉल शावरती मात्र पाहू शकाल की जीवनदान दिलं गेलंय. आणि जेव्हा नशीब आपलं मात्र लक या दरबारचं मात्र उघडं करते ना तेव्हा खऱ्या अर्थानं मात्र त्याला म्हणावं लागेल की संधीचं सोनं करा. आणि ती मात्र बॅटर जर आपण पाहिलं तर मंगेश आपण पाहतोय चला मात्र जीवनदान दिलं गेलंय. आणि जेव्हा नशीब साथ देतं ना तेव्हा जगातील कोणतीही ताकद आणि कोणी तुमचं मात्र वाईट करू शकत नाही मित्रांनो. पण म्हणतो ना की आयुष्यामध्ये नशिबाची साथ खूप महत्वाची असते. चौथ मॅचच्या दिशेनं फ्री हिटचा बॉल होता, कमबॅक केलंय. यावेळी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्सिव्ह अटॅक करण्याचा प्रयत्न लगा तो आबाद आणि हित बरबाद. षटक या ठिकाणी मात्र पहिलं कंप्लीट झालंय. धावसंख्या फलकावरती आहे 10. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे या स्पर्धेकरता. आणि शरद गवारी आणि सागर करता नक्की शुभेच्छा. राहुल पाटील कनबोन यांच्याकडनं धन्यवाद. राहुल पाटील आपलं देखील आज तुमचा वाढदिवस देखील आहे आणि आमच्या जर्मन कमिटीकडनं या पूर्ण टीमकडनं तुम्हाला देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पण मित्रांनो म्हणतो ना की स्वतः जगा दुसऱ्याला जगू द्या, कारण आपल्या चित्राला मित्रांनो वन्स मोर नाहीये, आपलं आयुष्य पुन्हा मिळणार नाहीये. म्हणून ते म्हणतो की नेहमीच प्रेमाने जगत राहा. आणि क्रिकेट असेल राग रुसवा असेल तिथं सोडायचं आणि पुन्हा एकदा आपल्या क्रिकेटकडं फाउंडेशन करायचं मित्रांनो. जेव्हा त्या मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी पाहिलं तर षटक पहिलं कंप्लीट झालंय. चला टीम मिटिंग करू नका, वेळ नाहीये, कारण तुम्ही उशिराने दाखल झालं स्पर्धेमध्ये टीम हरणाला आणि नायगाव. थोडंसं मात्र वेळ घेऊ नका. दुसरा स्पेल करता बॉलिंग मागपती पाहायला मिळणार आहे. टीम आपण जर पाहिलं तर नायगावकडनं एकविरा
नायगाव शौर्य वाघोबा प्रसन्न अर्णाला आणि या बॉलिंग मागपती पाहतोय गोलंदाज योगेश आपण पाहतोय. योगेश आपल्या बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या स्पेल करता आपण पाहू शकाल मिस्टर योगेशला टीम नायगावकडनं. अर्णाला जर इथनं मात्र अटॅकिंगचं मुवमेंट करावा लागेल, इथनं खेळ मात्र योग्यतेने करावा लागेल आणि बॅटर म्हणून स्ट्रायकर पाहू शकाल फलंदाज मिस्टर रोहित. त्याच्या बॅटमध्ये फक्त एक सिंगल आले, त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा, त्याच्याकडे खूप चांगल्या मात्र पाहू शकाल की एक चांगला बॅटर म्हणून आहे. आज त्याला तो परिचय द्यावा लागेल आणि या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल की खूप गुणवत्तेनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज योगेश पहिल्या बॉल करता. परफेक्ट अँगल ऑफ द करेक्ट, परफेक्ट यॉर्कर बॉलचा वापर आणि व्हाईट यॉर्कर या लँग्वेजचा वापर मैदानाच्या आतमध्ये आणि फर्स्ट वन डिलिव्हरी परफेक्ट चेंडू हाताला गेलाय. 2024 आणि 25 मध्ये मी पाहिलं की खऱ्या अर्थानं गोलंदाजामध्ये का बदल घडला, कारण परफेक्ट यॉर्करला न जाताना, परफेक्ट मिडलला न जाताना व्हाईट यॉर्कर या प्रसिद्धीला 100% प्राधान्य दिलं गेलं आणि तोच ग्रामीण टेनिस आता खऱ्या अर्थानं एवढी मात्र अलाउन द कार्पेट चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळ त्याला फील्ड करेपर्यंत सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस इज गॉन, विकेटचं पतंग खेळाडू बाद धावची सुरूपणे पाहतोय. आईस फॅक्टरीचे मॅनेजर राजेश पांडे यांचं नक्कीच या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. एक चांगलं व्यक्तिमत्व, डॅसिंग पर्सनॅलिटी, डाडा मॅट, आईस फॅक्टरीचे मालक पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास नव्यानं पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती योगेश थोडंसं मग कमबॅक करायला पाहायला मिळतोय आणि षटकातील आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू कंप्लीट चालेल आणि धावसंख्या फलकावरती आहे, 10 या धावसंख्येवरती आहे. असं म्हटलं होतं की अर्णा टीम या मॅचमध्ये मात्र 10 ते 15 सरासरीने 35 पर्यंत जाऊन पोहोचेल. मात्र बॉलिंग ट्रॅकवरती योगेशची गोलंदाजी परफेक्ट कम पाहिलं तर डॉट आणि विकेट्स. तिसरा बॉल यावली मात्र इसा कव्हरला चेंडू पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड ढिकून जाईल, मात्र आलाय चौकार. विलास मात्र नव्यानं मैदानाच्या आतमध्ये आला आणि सरळ मात्र फर्स्ट ऑन बॉल सरफल बॉलला फेकून दिले गेले. चौकार करता 4 धावा आणि मात्र या 4च्या साह्यानं स्कोर कार्ड 7 टीम मात्र पाहिलं तर वाघोबा प्रसन्न अर्णाला 15 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या पूर्वार्धात 9 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती पर्णा पाहायला मिळतीये. जर पाहतो प्रेक्षकांच्या माहिती करता आता आलेल्या आपण जर पाहिलं तर ऐकवीरा नायगाव शेवट मत वाघोबा प्रसन्न अर्णाला. यावली परफेक्ट हाय कनेक्शन, प्रॉपर हाय फटका मारतो. गुड फील्ड, वॉट अ फील्ड, इमॅजिन ऑफ द फील्ड दिस टुर्नामेंट फर्स्ट डे. या पहिल्या दिवसाची पहिली फील्ड पाहायला मिळेल. पूर्णपणे आपला स्टॅमिना पूर्णपणे पाहू शकाल की झुकलं गेलं आणि मात्र पळताना टीम मात्र जिथे 6 धावा होत्या तिथे मात्र अक्षरशः रोखलं देखील गेलं आणि वॉट अ फील्ड. काय जबरदस्त पाहू शकाल 4 धावा त्या ठिकाणी मात्र वाचवण्याचा प्रयत्न आणि शिवा चौकांताने मात्र लँड ऑफ द बॉडी जर पाहिलं हवेमध्ये पूर्णपणे झेपावली होती आणि त्यानंतर 2 धावा आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आहे. टीम अर्णाले जर पाहिलं तर 2 विकेट डाऊन आणि 17 ही धावसंख्या. यावली चांगला स्ट्रोक आहे ऑन साइड मध्ये, जेवढी उंची तेवढीच लांबी, निघून जाईल बॉल आउट ऑफ द पार. द ब्रँड ऑफ अर्णाले, सिक्सर, षटकार. डीजे षटकार आला आणि षटकाच्या मदतीने मात्र धावसंख्या फलकावरती पाहू शकाल. रोहित यावली मात्र अट्रॅक्शन करतोय. वेट अँड वॉच ऑन फायर. आता बॅक टू द पाहू शकाल परफेक्ट पाहायला मिळतीये. काही जबरदस्त फटकेबाजी आहे. शॉट सिलेक्शन प्रॉपर, टायमिंग हाय प्रॉपर आणि चेंडू मात्र बेमिसाल टायमिंगला फेकून दिलं जातं आउट ऑफ द पार. षटक आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाहू शकाल की दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकानंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती मात्र 12च्या सरासरीनं 24 ऑन कार्ड 24 या धावसंख्येवरती. 24 धावसंख्या फलकावरती लागली आहे. जर पाहिलं तर ऑन द राईज 2 विकेट डाऊन टीम वाघोबा प्रसन्न अर्णाले आणि ऐकवीरा नायगाव शेवटचे स्पेल करता बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळेल. सर की शेवटचे 6 चेंडू कंप्लीट होईपर्यंत दोन्ही कर्णधार नक्कीच आपण टॉपिक पोहोचायचं आहे. LT स्पोर्ट्स आपण पाहिलं तर नक्कीच खिल्डापाडा आणि स्टार 11  सातपाडा. 1 बॉल 1 स्ट्राइक. 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 1 बॉल 1
सर्वात डीजे शेवटच्या ओव्हर करता बॉलिंग मागवरती पाहत आहे गोलंदाज मिस्टर संकेत. आज संकेत देण्याकरता सक्षम होईल. स म्हणजे सर्वस्व, क म्हणजे कौशल्य आणि त म्हणजे तात्पर्य, या तीन मात्र अक्षरांचा अलेख आणि तीन अक्षरांची ओळख पटवून देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम नायगावकडनं लेग बाय सुरूपणा पंचदशांकित संजय आम्हाला एक सिंगल झाली आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आहे 25 या धावसंख्येवरती. 25 रन काढ. कारण शेवटच्या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर बॉलिंग मागवरची जी गोलंदाजी आहे ना ती मात्र अप्रतिम पाहायला मिळते आहे. आणि शेवटच्या स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये पाहू शकाल की ज्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. जर आपण पाहिली तर 25 या धावसंख्येवरती. यावली चांगला स्ट्रोक्स ऑन साईडला पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी यस इज गॉन. विकेट क्रमांक 3 फलंदाज मिस्टर आपण जर पाहिलं तर नक्कीच यावली विकेट्स नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. मध्ये पावलांटी मारणाऱ्याकडनं संकेत आणि सचिन मध्ये टक्कर पाहायला मिळेल. अक्रॉसनं सरळ बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग डीप वरनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग चा फटका निघून जाईल षटकार सिक्सर. आणि मात्र या 6च्या 6 धावसंख्या फलकावरती जाऊन 33 या धावसंख्येवरती कबॉट डीजे. धन्यवाद डीजे. चेंडू फेकून दिल्या षटकातील 4 2 चेंडू बाकी पंच आणि धावसंख्या फलकावरती टीम धावते पाऊच पाहायला मिळते अर्नाला 33 या धावसंख्येवरती. म्हणजे 11ची सरासरी अजून 2 चेंडू बाकी आहेत. यावली डी पॉइंटचा फटका टेक्निकल शॉटचं सिलेक्शन. टी म्हणजे टेम्परामेंट, टी म्हणजे टायमिंग आणि टी म्हणजे टेक्निकल. या संबंध टी फॉरचा वापर मैदानाच्या आतमध्ये चौकात 4 धावा आणि मात्र या 4च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती 37 वरती आहे. 17 चेंडूचा खेळ मात्र पहिल्या पूर्वार्धात कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 37 वरती जाऊन पोहोचते. अंतिम चेंडू करता बॉलिंग क्रमांक पट्टीचे गोलंदाज संकेत आणि मॅच क्रमांक 4 आपण पाहतो एका साईडने पाहू शका टीम नायगाव आणि अर्नाले. परफेक्ट आपण पाहू शकाल की एका साईडनं चांगल्या पद्धतीनं स्कोर कार्ड असं मात्र खूप चांगली क्वालिटी पाहायला मिळेल. कारण दोघांमध्ये टक्कर आहे ना, दोघांमध्ये जुगलबंदी आहे ती मात्र कार्यक्षमता सिद्ध करणारी आहे. कारण सहज टीम हरणार आहे देखील मॅच. यावली ट्रॅक केलाय बॉलला सेल होते त्या ठिकाणी ड्रॉप पकडो कॅच जीतो मॅच असं म्हणावं लागेल. कारण अंतिम जर पाहिलं तर या बॉलवरती आणि त्या ठिकाणी पाहिलं तर या 2च्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचती आहे. ती मात्र 39 या धावसंख्येवर षटक कंप्लीट झालंय आणि विजयाकरता 40 धावांचं लक्ष आहे. त्या दिवसाला दोन्ही कर्णधार टीम आपण जर पाहिलं तर LT स्पोर्ट्स केल्डापाडा आणि मात्र स्टार 11 सातपाडा दोन्ही कर्णधार तर टॉसमी पोहोचायचे आहे. याची नाणेफेक केली जाईल. दोन्ही कर्णधार थोडंसं धावत देखील या LT स्पोर्ट्स केल्डापाडा आणि मात्र स्टार 11 सातपाडा.
चला दोन्ही कर्णधार टीम एल टी स्पोर्ट्स केल्डापाडा आणि स्टार इलेव्हन सातपाडा. स्टार इलेव्हन सतपाला आणि जर मी पाहू शकेस केल्डापाडा यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल टॉस बॉक्स मध्ये. माजी सरपंच पाहतो नक्कीच खुरनाथजी यांच्या शुभास या ठिकाणी मात्र नाणेफेक केली जाईल. पाहू शकाल नक्कीच सतपाले आणि त्याच्या विरुद्ध पाहू शकाल की नक्कीच माजी सरपंच यांच्या शुभास्ते पाहू शकाल की टीम सतपाले आणि टीम आपण नक्कीच केल्डापाडा यांच्यामध्ये. छाप टीम तर सतपाले तर नक्कीच नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्र फिल्डिंगचा निर्णय असेल आणि मात्र 3 ओव्हरची मॅच आहे तर 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर समोरच्या टीममध्ये किती धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 पर्यंत. पहिलं पॉवर प्ले षटक कोणाकडे असेल ज्यामध्ये जबाबदारी पहिल्या पूर्ण टीमची असेल? कारण मेंटेन पॉवर प्ले ज्या ठिकाणी 30 सेकंडच्या आतमध्ये 90% पाहतो फील्ड असते तर नक्कीच पहिली गोलंदाजी कोणाकडे सोपवली जाईल? निखिल. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनामध्ये काय म्हणशील? तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम सतपाले अँड द टॉच अँड फील्ड फॉर डिसाईड. नाणेफेक जर जिंकली असती तर मात्र काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. आणि मी पाहिलं की खूप लवकर तुम्ही इथे आलात. तुमच्याकडे मी पाहत होतो मात्र इथनं पूर्ण मैदानाचा अभ्यास केला असेल आणि या स्पर्धेबद्दल आणि जर डबल विकेटबद्दल काय म्हणशील? हो आयोजित तर आणि मैदान पण खूपच छान वाटते. आता 3 ओव्हरमध्ये टोटल किती असेल की मग किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? नाणेफेक धरली आता बॅटिंग करायला लागणार आहे पहिल्यांदा किती धावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही तर त्यांना 30 या 40च्या आसपासच रोखणे. तर नक्कीच धन्यवाद कुलडापाडा आणि तुम्ही पाहू शकाल नक्कीच सतपाले विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट ओट टू कॉम्पिटिव्ह बॉक्स ज्या ठिकाणी पाहू शकाल दुसऱ्या पर्वाला आणि दुसऱ्या पूर्वार्धात पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र विजया करता तर पाहिलं तर 18 चेंडू आणि विजया करता 40 धावांचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये टीम अर्नाळे च्या मात्र टीम नायगाव. अठरा बॉल्स अगेन गेम स्टार्ट आज पाहिलं तर वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. टीम हरणारे शेवटचं मात्र टीम नायगाव बॅटर आणणारे पाहू शकाल की नायगावकडनं या 40 धावा चेस करण्याकरता आकाश आणि तिल्लम आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. तिल्लम आपण पाहतो ज्या ठिकाणी स्ट्रायकर एडवरती पाहायला मिळतोय आणि नॉसला पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय मिस्टर आकाश आणि बॉलिंग मार्कवरती आहे आणि रोखण्याकरता पहिल्या स्पेअर करता बॉलिंग ट्रॅकवरती टीम हरणारे. पहिलं षटक आहे ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर शकाल की ज्या ठिकाणी मात्र तुम्हाला बाहेर खेळाडू ठेवता येणार नाहीयेत. 30 सेकंडच्या आतमध्ये टीम हरणारे फील्ड करायची आहे पहिल्या ओव्हर करता कारण जे बंदकारी षटक आहे मेंटेन पॉवर प्लेचं त्याकरता तुमच्यावर सूचना पोचवली जाते आणि जर पाहिलं तर 18 चेंडू आणि मात्र विजयाकरता ते लक्ष आहे. तर आपण पाहिलं तर 40 धावांचं बॉलरचा ना विचार बॉलरचा.
उदय आणि आपण तर पाहिलं तर नक्कीच फलंदाज आकाश आणि पप्प्या यामध्ये आपण पाहू शकाल नक्कीच टोपण नामच जरी पाहिली तर क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहेत. कारण त्यात पाहू शकाल की वसई ग्रामीणमध्ये पहिल्यांदा मात्र संतोष मडवी चांदीवरचा खेळाडू त्याला मात्र दादा या नावाने ओळख दिली. विजय जाधवला देखील वेगळं नाव दिलं समल कक्षानं टीम गोकेरे गडता. त्यानंतर विश्वनाथ जाधव जर पाहिलं तर टेनिसवर नाव दिलं ब्लॅक डायमंड. त्यावेळी चांगला स्ट्रोक या इंटू द गॅप मधनं चेंडू निघून चाललाय सरळ मात्र ट्रॅकिंग द शॉट क्लिअर चौकार 4 धाबा आणि मात्र या 4च्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आहे 4. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. फलंदाज जर पाहिलं तर उदयच्या बॅटमधनं आणि नॉट सर्व तो आकाश आणि बॉलिंग क्रमांकवरती आहे पप्प्या. आणि मग पाहिलं तर नक्कीच कुठेतरी म्हणतो ना की वेळेवरती आणि खऱ्या अर्थात तुम्ही मात्र क्रिकेटमध्ये पोहोचणं खूप गरजेचं असतं. कारण जर तुम्ही जर पाहिलं तर 30 सर्कल 4 मध्ये सर्व खेळाडू आणि अर्नाली मध्ये पूर्णपणे जी प्लेइंग 11 आहे जी पूर्ण मात्र 11 खेळाडू नाही आहेत आणि त्याचं कुठेतरी भुगतान पडतं असं. हा चेंडू जर पाहिलं तर आता खेळाडू मात्र बाहेर देखील असता त्याचा परिपूर्ण फायदा घेत असताना पाहू शकाल उदयला यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर आता शपथ दाखवली गेली आणि चाणाक्ष बुद्धीनं यावेळी मात्र चेंडूचा वापर देखील केला गेला आणि दुसऱ्या बॉल होते डॉट बॉल. 40 धावांचं लक्ष आहे. टीम जर पाहिलं तर नायगावच्या विरोधात टीम हरणाले कशा पद्धतीने रोखेल की टीम मात्र नायगाव कंप्लीट करेल. रेकॉर्ड मारा यावेळी पॉईंटचा फटका त्या ठिकाणी सेल घ्यायचा प्रयत्न केले होते. शॉट थर्डमॅन बी पाहायला मिळतोय आणि तेवढ्याच योग्य त्याने मात्र यावेळी चेंडू निघून जाईल चौकारा करता आणि यामध्ये पाहिलं तर 4 धावा. मित्रांनो तुम्हाला विनंती असेल की चेंडू गेला तरी चालेल मात्र स्वतः सुरक्षित राहा. मॅच हरली तरी पुन्हा खेळता येईल. मात्र मी नेहमीच म्हणतो की आपल्या चित्राला वन्स मोर नाही आहे आपल्याला पुनर्भविष्य नाही आहे. त्याकरता नक्कीच म्हणतो ना की लाईफ इज ब्युटिफुल. खूप सुंदर आपला विषय बघायचं ते खेळाडूपर्यंत नक्कीच पोहोचायचं आहे. स्कोर कार्ड फलकावरती 8. 3 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. तर पहिला चौका त्यानंतर पाहिलं तर डॉट्स आणि त्यानंतर पाहिलं तर नक्कीच 4 धावा आणि मात्र या 4च्या मदतीनं जर पाहिलं तर स्कोर कार्ड फलकावरती 8. स्वतः बॉल यावेळी मात्र लेट कनेक्शन असणं गरजेचं होतं व्हाईट बॉल. कारण जेवढा वेगळीने पाहू शकाल की ब्लॅडचा फ्लो होताना जेवढ्या पद्धतीने पाहू शकाल फेस होताना तो वेगाने आला होता आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर चेंडू थोडासा मात्र लेग स्टिकपासनं दूर अंतर फेकला गेला. व्हाईट बॉल पाहू शकाल बॉलिंग मार्कवरती पप्प्या ज्याने आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले. धावसंख्या फलकावरती 9 आहे. पुन्हा एकदा मात्र यावेळी शॉर्ट थर्डमॅन मध्ये टी पॉईंटला पाहू शकाल 30 सर्कल 4 मध्ये एक सिंगल त्याहून मध्ये जास्त काय मिळणार नाहीये आणि एकाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 10. अजून विजयाकरता 30 बनवायच्या येणाऱ्या 14 बॉलवरती 14 बॉल आणि विजयाकरता 30 धावांचं टार्गेट. आकाश यावेळी मात्र सायकल इनवरती येतोय. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू पाहतोय. 5वा बॉल्स बॅटचा इज जरी असेल तरी मात्र पाकिस्तान पाहू शकतो ज्या ठिकाणी एसटीच्या भूमिकेत पाहतोय. जर्सी क्रमांक 111 टीम हरणाला घडलं आणि मात्र अंतिम बॉल आपल्या स्पीडमध्ये बॉलिंग क्रमांकवरती आहे. त्यांनी योग्यतेने आपलं काम केलंय. फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्या. चौकार तरी आला. यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहू शकाल फक्त एक सिंगल त्यावर मात्र जास्त काय मिळणार नाहीये. ओव्हर क्रमांक फर्स्ट कंप्लीट झाली आहे. धावसंख्या फलकावरती 11. आता विजयाकरता 12 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा म्हणजे प्रति पूर्णांक जर पाहिलं तर 14.50 ची सरासरी असेल. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. हरणार आहे 14 मात्र नायगाव कमांडचे. सर्वात डीजे सेकंड स्पीड करता बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मिस्टर सचिन आपण पाहतोय. 12 मध्ये इथनं मात्र पाहिलं तर विजयाकरता बनवायच्या त्या मात्र 29 धावा. 6 बॉल आपण जर पाहतो नक्कीच रिक्वायर्ड रन रेट 14.50 ची सरासरी.
थोडीशी मॅच आता प्रेशरमध्ये आहे, थोडंसं दबाव आहे. जर पाहिलं तर टीम एकविरा नायगाववरती, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 10, जर पाहिलं तर 11 धावसंख्या फलकावरती आली आणि 6 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या पूर्वार्धात कंप्लीट झाला आणि बॉलिंग कमाकवरती असताना सचिन यावेळी मात्र सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्कवरती आहे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 19 येते महाराष्ट्राची पर्वणी, येते महाराष्ट्रामध्ये भगवा वादळ, येते मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आमच्या नक्कीच पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी. मित्रांनो, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानकोपऱ्यामध्ये महाराजांची स्मरण नक्कीच जयंती साजरी झालीच पाहिजे, ही माझी विनम्र अभिवादन आहे तुम्हाला. कारण पाहू शकाल नक्कीच यावेळी चांगला बॉल, थोडं चेंडू मात्र मुंबईत करायचा प्रयत्न होता आणि आपण पाहू शकाल की जर आपल्या गावामध्ये स्मारक जरी असेल तरी मात्र कृती नसते तरी मात्र कुठेतरी आपली फोटो होती तरबीज आपण पाहतोय, त्या देखील पूजन करणं खूप महत्त्वाचं असेल. आणि यावेळी मात्र फर्स्ट ऑन डिलिव्हरी डॉट बॉल, सेकंड बॉल यावेळी मात्र डीप मध्ये जर पाहिलं तर थोडंसं मात्र फक्त ज्या ठिकाणी बॅट्समध्ये दिशादाखचं काम केलं गेलं आणि फक्त बॉलला सन्मानित केलं गेलं बॅटर मिस्टर आकाशकडनं. आता मात्र 10 चेंडू आणि बनवायच्या 28 धावा, स्कोर कार्ड फलकावरती आहे 12. 40 धावांचं लक्ष. मी म्हटलं होतं दोघांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट आहे, अनेक वर्ष पाहत आलोय. यावेळी मात्र पाहिलं तर ज्या ठिकाणी शॉट 30 सर्कलचा खेळाडू या सिंगल डबलचा प्रयत्न आणि मात्र त्या ठिकाणी विकेटचं बदल मिस्टर आकाशला परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटर मैदानच्या आतमध्ये संकेत, गेल्या वर्षामध्ये पाहिलं तर नक्कीच उमेलमाड आजच्या मैदान त्याला पाहिलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने हा खेळाडू देखील अनेक वर्ष म्हणावं लागेल की क्रिकेटमध्ये रुजू. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय, बॅकफुटला घेऊन नाही तर खऱ्या आता फुटफरचा वापर आणि मात्र 2 ते 3 फावलं त्याच्यावरती केला आघात आणि सरळ मात्र उद्याच्या मॅच मधनं ब्रँडेड षटकार 6 धावा आणि 6च्या मध्ये धावसंख्या फलकावरती 19. तर विजय करता बनवायच्यात 21 धावा. 40 धावांचं लक्ष, 4 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. आता 8 मध्ये बनवायच्यात 21 धावांचं लक्ष. 19 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतीये. बॉल एक तेरी तो एक मेरी, षटका ठोकला त्यानंतर मात्र कुठल्या स्पॉटवर चेंडूला हाईट दिली गेली आणि 1 बॉल सुरू चेंडूला मात्र फक्त मुवमेंट केला असल्यानंतर त्याचं डॉट बॉल. आता 7 मध्ये बनवायच्यात 21 धावा, 7 बॉल आणि विजय करता 21 धावांचं लक्ष ठेवलंय. शेवटचा अंतिम चेंडू पाहू शकाल सचिन बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, ऑन साइडला पुन्हा एकदा फेकून दिलं बॉलला, आउट ऑफ द बार, सिक्सर षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावरती आहे 25. आता विचार करता 6 मध्ये बनवायच्या 15 धावा, 6 चेंडू आणि 15 धावा. थोडंसं प्रेशर दबाव असेल, मॅच चांगली रंगती आहे, क्वालिटी मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळती आहे. एका साईडनं अर्नालेकर तर एका साईडनं नायगावकर क्रिकेटची उमेद घेऊन आज मात्र सायवनच्या मैदानावरती लढत आहेत आणि दोघांमधला संघर्ष हा खूप महत्वाचा असेल. कारण 40 रन ऑन कार्ड विजय करता 40 धावांचं लक्ष. आता मात्र 6 मध्ये बनवायच्यात 15. टीम मात्र नायगावकडनं आणि मात्र संकेत नवीन बॅटर सायकर एनवरती पाहतोय. गोलंदाजचं नाव, बॉलर्स नेम, प्रतीक पाहतो. यावेळी मात्र आपल्या स्पेल करता बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय आणि संकेत सो नव्याने आलाय, असं नाव नाहीये, आज संकेत द्यावे लागतील. 6 मध्ये बनवायच्यात 15. ठीक बाबा भरत नक्कीच नायगाव थोडंसं पाहू शकाल की प्रेशर दबावामध्ये असेल का. 6 चेंडू दुपारचं वातावरण जर पाहिलं तर सिद्ध होत आहे. एक बाजून पाहिलं तर परफेक्ट 17 मिनिटं पाहत आहे. वार आपण जर पाहिलं तर नक्कीच फ्रायडे पाहायला मिळत आहे आणि पण डेट जर पाहिली तर 14/2/2025 पाहत आहे. नूतन वर्ष 2025 नूतन पाहायला मिळालं. क्रिकेटची उद्यान असताना जर पाहिली तर नक्कीच पाहू शकाल मॅचच्या दिशेनं पाहिजे बॉल
पहिला बॉल यावली मात्र इनटू द गॅप डाऊन द ग्राउंड निघून जाईल सरळ मात्र फाईनला चौकात 4 धावा. तर 5 मध्ये बनवायच्या ताकरा मी म्हटलं की संकेत एक चांगला खेळाडू आहे. त्याला वर्षामध्ये उमेदमानच्या मध्ये पाहिलं होतं खूप चांगल्या पद्धतीनं टीम आपण जर फक्त नायगावला सातत्याने प्रमोट केलंय आणि एक वर्षच खूप चांगला अनुभव देखील असेल. कसं म्हणतात ना की आयुष्यामध्ये चढ उतार पाहणं आणि आयुष्यामध्ये उन्हाळे पावसाळे पाहणं खूप कठीण असतं. त्याचा अनुभव घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये आणि डाऊन जर पाहिलं तर 1 डाऊन सुरू पण आला आणि त्यामध्ये पहिला चौकार आता आपण 5 मध्ये बनवायच्या ताकरा धाबा. परफेक्ट 1 बॉल थोडंसं मध्ये ब्रेक पाहायला मिळाला. आता 4 मध्ये बनवायच्या ताकरा परफेक्ट जर पाहिलं तर डिफरन्सचा फायदा घेतला गेला. खूप मोठा गॅप तुम्हाला पाहिलं जर तुम्ही पाहिलं तर स्क्वेअर आणि फायनल डीप मध्ये खूप मोठा गॅप आहे. त्यानंतर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनपासून तर मिड ऑफ मध्ये देखील गॅप पाहायला मिळतो कारण खेळाडू पूर्ण नाही आहेत. पण म्हणतो ना क्रिकेटमध्ये 11चे 11 खेळाडू खूप महत्त्वाचे असतात आणि तुम्ही जर पाहिलं तर टीम अर्नालेकडे पुरेसे खेळाडू नाही आहेत. हा खेळाडू खेळून पाहू शकाल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसरा बॉल यावली थोडासा मध्ये फुटफुट सोडून गेला चेंडू मात्र पाहू शकाल लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फील्ड झाली सिंगल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न मात्र एकच धाव दिली जाते. उदय देखील एक चांगला बॅटर आहे त्याच्यावर देखील पूर्णपणे विश्वास देखील असेल टीम मात्र नायगावकरांना आणि आपण जर पाहतो एक सिंगल न स्कोर कार्ड फलकावरती आहे 30 या धावसंख्येवरती. आता 3 मध्ये बनवायच्या 10 धाबा. आता मात्र ना सिंगल डबल ना यहाँ पे चलेगा अक्का बुक्का यहाँ पर लगाना पडेगा बेहतरीन छक्का का थोडीशी पाहू शकाल. त्यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय मात्र गुड फील्ड स्टॉप केलं गेलं बॉलला. एक सिंगल फक्त एकूण जास्त काय मिळणार नाहीये. आता 2 मध्ये बनवायच्यात 9 धावा. स्कोर कार्ड फलकावरती 31 टीम आपण जर पाहिलं तर ऐकवीरा नायगाव टीम आता अर्नाला स्वतःला प्रमोट नाही आहे. कमबॅक केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि प्रवृत्ती केली आहे पाहायला मिळते. आणि गोलंदाज ऋतिक ज्याचं नाव आहे 6 चेंडू मात्र 15 धावा हव्या होत्या. 4 चेंडूचा केली या ठिकाणी कंप्लीट झाला. seal and wicket sobat खेळाडू बाद मिस्टर संकेत back to the dugout. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतो या ठिकाणी बॉलिंग मागवरती आहे आणि या मॅच मध्ये म्हणावं लागेल की पूर्णपणे टीम मारणार आहे. या टीममध्ये खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला गेला कारण लो स्कोरिंग झाली होती. 18 चेंडू जर पाहिलं तर 39 धावा फक्त बॅटमध्ये आल्या. 40 धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र कुठेतरी बॅकपडला गेली पूर्णपणे टीम मात्र नायगाव. यावेळी फक्त पाहिलं तर नक्कीच आज पार मिळतोय आणि मात्र नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम वाघोबा प्रसन्न हरणारे थोडंसं मांडलं हँडलं की ते पाहू शकाल टीम मात्र नायगाव आणि जवळ तमाम मॅच करता. या मॅचचा तुम्ही जर पाहिलं तर नक्की मिस्टर रोहित आपण पाहतो टीम मात्र आपण पाहिलं तर हरणाऱ्याकडनं. मॅन द मॅच करता रोहित हरणाला आणि गुरुनाथ मडवी यांना विनंती करते की आपल्या शुभस्य त्या ठिकाणी मात्र मॅन द मॅच द्यायची आहे. टीम हरणाचा रोहित त्या ठिकाणी नक्कीच आपण जाऊयात पुढच्या नक्कीच टॉस बॉक्स मध्ये मॅन द मॅच करता
आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतीये मॅन द मॅच आपण पाहतोय. टॉस बॉक्स आपण पाहतोय नक्कीच पाहू शकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ट्रॉफी 2025च्या पूर्वामध्ये पाहायला मिळतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि राहुल विनंती असेल या ठिकाणी पाहू शकाल अर्नाळ टीम त्याच्या बॅटमध्ये सुपर बॅटिंग, एक चांगला परफॉर्मन्स, एक खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन आणि प्रॉपर फटके देखील पाहायला मिळाले. आणि गुरुना त्यांना विनंती आपल्या शुभस या ठिकाणी मॅन द मॅच. तर नक्कीच रोहित की मॅच पहिली मॅच होती, थोडंसं माझं प्रेशर देखील होतं मात्र पूर्णपणेच, कारण पहिल्यांदा 2 विकेट तुमच्या महत्त्वाच्या गेल्या होत्या, पण तुझ्यावरती जबाबदारी मात्र तेव्हा खेळताना काय प्रेशर होतं का तुझ्यावरती? हो नक्कीच प्रेशर होतं थोडंसं, परंतु टीमला एक फायटिंग टोटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. आणि इथे खेळताना कसं वाटलं? डबल विकेटमध्ये कशा पद्धतीने तुला मात्र क्रिकेट खेळताना वाटलं? खूप भारी असा एक्सपिरियन्स मी पहिल्यांदाच घेतोय, कारण की मी बोईसरवरून राहतो तिकडे. आणि मॅन द मॅच आता मिळली आहे, मॅच जिंकली आहे, मात्र आज क्वालिफायचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच प्रयत्न तर करतीलच. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक रोहित आणि टीम राहणार आहे. ॲज गो टू कॉमेडी मॅच जाऊया त्या ठिकाणी पाहायला मिळणार मॅच क्रमांक 5 आपण पाहतोय. मॅच क्रमांक 5 पाहतो नक्कीच एल टी स्पोर्ट्स केल्डापाडा आणि पाहूच्या नक्कीच टीम त्यांच्या विरुद्ध स्टार 11 सतपाल आपण पाहतोय शरीर पाहायला मिळणार आहे. आणि जर पाहू शकत नक्कीच विथ टॉच आणि सतपाल आपण पाहतोय नक्कीच डिसाइड फील्ड 3 ओव्हरची मॅच. आणि पहिल्या ओव्हर करता बॉलिंग क्रमांकवरती पाहतोय. चला दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू सतपाला कडनं आला. नक्कीच टीम केल्डापाडा विनंती असेल की आपला 12वा खेळाडू पंचम पाहतो या ठिकाणी पोहोचतायत. आपण पाहतो नक्की संजय आणि आमच्या स्क्वेअरची पंच आम्ही जर पाहिलं तर अविनाश मी पाहतोय संजय भोईर आणि मात्र अविनाश आपण पाहतो या मॅच करता पंच म्हणून. आणि आपण पाहू शकतो नक्कीच टीम सतपाले विन द टॉच अँड सतपाले आणि पाहिलं तर नक्कीच डिसाइड फील्ड फर्स्ट आणि एल टी स्पोर्ट्स सतपाला आपण पाहतो नक्कीच विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट 3 ओव्हरची मॅच. पहिले षटक मात्र बॉलिंग क्रमांकवरती आला गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण पाहिलं तर नक्कीच एका साईडनं जर पाहिलं तर नक्कीच मगाच्या मॅचमध्ये नायगाव शेवटी मात्र अर्नाळे 40 धावांचं लक्ष होतं त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे अर्नाला संघ तर पाहिलं नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपल्या धावसंख्या रोखली गेली. आणि त्यानंतर पाहिलं नक्कीच टीम सतपालेकडनं आणि पहिलं तर टीम मात्र केल्डीपाड्याकडनं बॅटिंग करण्याकरता फलंदाज शंकर आणि नसेल पाहिलं नक्कीच रोशन आणि बॉलिंग मार्कवरती आहे गोलंदाज मिस्टर निखिलला मी पाहतोय. कारण 18 चेंडूचा खेळ आपण पाहतोय ज्या ठिकाणी मात्र खूप चांगल्या पद्धतीने सपोर्टिंग असेल. आणि इथं मात्र पाहायला मिळणार गेम इज ऑन. ज्याने पाहू पहिला बॉल मेंटेन पॉवर इज गेम इज स्टार्ट बॉलिंग ट्रॅक सज्ज झाला. 30 सर्कलच्या आतमध्ये फक्त तुम्ही जर पाहिलं तर 2 खेळाडू तुम्हाला मात्र 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. आणि पहिलाच बॉल अगेन्स्ट गेम तयार. पहिला शॉट ऑफला अप्रतिम आक्रमक फेकून देतोय बॉलला चेंडू निघून जाईल सरळ मात्र लॉंग लेग वरनं डाऊन द ग्राउंड येतोय मात्र चौकार 4 धावा. आणि मात्र या 4 धावेने सुरुवात झाली म्हणून स्टार्ट ऑफ द गेम खूप महत्वाचा असतो तो स्टार्टअप मिळाला आहे. आणि शॉर्ट ऑफ लेन तर अक्षरशः मात्र म्हणून शकाल की भरपूर समाचार घेतला गेला. बॅकवर्ड खूप चांगला होता आणि बॉलिंग मार्क जर पाहिलं तर नक्कीच गोल नाही पाहू शकता. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र ट्रॅकिंगला फेकून दिला गेला 4 धावेंकरता. जसं होता यार मात्र थोडंसं प्रेशर पाहायला मिळते बॉलिंग मार्कवरती आहे कारण पहिल्या पॉवर षटकामध्ये येणारी धावसंख्या ही खूप महत्वाची असेल. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4 धावा आल्यात आणि 4च्या मदतीनं स्कोर काढला देखील सुरुवात झाली आहे. जसं होता यार बॉलिंग ट्रॅकवरती निखिल आपण पाहतोय. टीम आपण पाहिलं तर एल टी स्पोर्ट्स केल्डापाडा विरुद्ध पाहू शकाल स्टार 11 सतपाले पण पाहतोय. आणि दोघांमध्ये एक चांगली मॅच क्रमांक 5 पाहायला मिळतीये. यावेळी फलंदाज अगेन्स्ट पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज थोडासा देखील सफल झाला होता त्या ठिकाणी पाहू शकाल की 22 स्वरूपानं एक सिंगल येते आणि एक सिंगल साईन धावसंख्या फलकावरती 5 वरती जाऊन पोहोचते. 5 रन ऑन कार्ड 5 धावसंख्या आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने स्टार्ट पाहू शकाल. यानंतर आपण मॅच क्रमांक 6
साई सावली आगाशीच्या विरुद्ध पाहू शकाल टीम मात्र लाकिवली आणि त्यानंतर पाहता की साई जरीमरी नवा पाडजन की चेने स्पोर्ट्स चेणी यांच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे शेवटची मॅच. परफेक्ट वन बॉल परफेक्ट शेंडू होता. थोडंसं मात्र आत्म खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहिलं तर रोशनकडनं आणि त्यांनी पाहिलं ते नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं बॉलिंग ट्रॅकवरची गोलंदाजी पाहायला मिळते. तर तुमचा अँगल करेक्ट असेल ना आणि तुमच्याकडे जर पाहू शकाल की बॉलिंग मार्क पडते सध्या पाहू शकाल कुठेतरी जॉकर बॉल कुठेतरी मात्र शॉर्ट ऑफ न करता फुल इन चेंडू कुठे मात्र हाफ ट्रेगर आणि कुठेतरी मात्र पाहिलं तर स्लोवर आणि कुठल्या स्पॉट या असं चालणं खूप महत्त्वाचं होतं आणि तीच मात्र बॉलिंग ट्रॅकवरची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं तर 3 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 6. शंकर आणि रोशन मध्ये चांगला ताळमेळ आहे. यावेळी चांगला स्ट्रोक केलाय शेडू मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामधनं वाट असेल काही जबरदस्त झेल पाहायला मिळाला आणि फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर शंकरला परतावा लागेल. डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मयूर अपपात बंद बंद पावला आणि विकेट क्रमांक 2 करता पाहू शकाल वन डाऊन सुरपण मैदानाच्या आतमध्ये जात असताना कारण पहिल्या स्पेलमध्ये पाहू शकाल की बॉलिंग ट्रॅकमध्ये पाहिलं तर चौकार सिंगल तर विकेट 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या पूर्वार्धात आणि पहिल्या मिनिटात पॉवर प्ले पाहू शकाल टीममध्ये सतपाल्याकडनं आणि कसं पण नक्कीच टीम मात्र किल्डापाड्याकडनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मयूरला मी पाहतोय. LT स्पोर्ट्स किल्डापाडा चंद्रभाऊ स्टार 11 सतपाले. सबरण डिलिव्हरी परफेक्ट ऑन चेंडू फार त्या ठिकाणी पाहायला असताना खूप चांगल्या पद्धती कुठल्याही प्रकारचा मात्र त्या बॉलवरती थोडंसं मात्र दबाव दिला नाही आहे. माटे विकेट असेल खूप चांगल्या पद्धतीने मात्र परफेक्ट लाईन ऑफ लेन फक्त थोडीशी व्हेरिएशन देणं खूप महत्त्वाचं असेल आणि तीच मात्र गोलंदाजी यावेळी मात्र निखिल देखील करते आपल्या टीम करता. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती आहे 6 या धावसंख्येवरती. स्टार 11 खऱ्या अर्थानं स्टार दाखवतीये. यावेळी ट्रॅक केलाय बॉलला चेंडू हवेमध्ये आहे लॉंग ऑन क्षेत्राचा क्षेत्रक्षेप पाहू शकाल ऑन साइड मध्ये येतोय आणि झेलला करतोय कॅरी विकेटचं बदल. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं मेंटेन पॉवर प्लेचं आणि धावसंख्या फलकावरती आहे. टीम जर पाहिलं नक्कीच LT स्पोर्ट्स किल्डापाडा 2 विकेट नंतर 6 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू बॉलिंग मार्क वरती येतील त्याआधी मात्र घेवत ब्रेक आणि देवत डीजेला संधी. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतो नक्कीच सतपाल्याकडनं पाहू शकाल नक्कीच मिस्टर संकेतला प्रमोट केलं गेले. दुसऱ्या स्पेल करता बॉलिंग मार्कवरती पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल नक्कीच मिस्टर मयूर पास झाल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अजय रोशन आणि अक्षयची जोडी मात्र येणाऱ्या 12 बॉलवरती येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये पाहायला मिळेल किती धावांची टोटल ही मात्र नक्कीच उभारण्याचा प्रयत्न असेल आपल्या बॉलिंग मार्कवरती पाहू शकाल. थोडंसं मात्र पाहू शकाल
पुन्हा तुपाचं सत्र वाढतं, हीट वाढतीये. हवा जर पाहिली तर पाहू शकाल ज्या ठिकाणी ऑनसाईडला पाहायला मिळतीये. आमच्या त्या ठिकाणी मात्र मांडेपर्यंत सिम्बॉल तुम्ही पाहू शकाल. ज्या ठिकाणी नक्कीच शॉर्ट मिड ऑफ आणि मात्र थर्ड मॅनमध्ये देखील मात्र प्रेक्षणीय स्थान पाहू शकाल. डबल विकेट आहे, त्या कारणाने कुठं मात्र फायनली कुठेतरी मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये लॉंग रिझनचं टायमिंग देखील पाहायला मिळतंय. आणि अशा पद्धतीने स्पर्धा आपण जर पाहिली तर जय हनुमान चषक 2025 यावेळी कव्हरचा फटका शेडूमध्ये त्या ठिकाणी डाऊन द ग्राउंड निघून जाईल. सरळ मात्र इन टू द गॅप इज अ क्लिअर अँड बॉन्ड इज अ हेअर. 4 धावा. धन्यवाद निजी. आज खऱ्या अर्थानं चांगले चांगले सॉंग्स पोचत आहेत. प्रत्येक गावाची, प्रत्येक मात्र तालुक्याची, प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक मात्र राज्याची आठवण ही मात्र सॉंगच्या माध्यमातून केली जाते. खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र नाही तर खऱ्या अर्थानं सारजा डुपई कटारपर्यंत क्रिकेट टेनिस बॉलनं आज वर्चस्व केलं आहे. पंचदर्शक यावेळी मात्र नो बॉल आणि फ्री हिट इज अवेलेबल पाहू शकाल. फ्री हिटचा बॉल आणि समोर बॅटर आपण जर पाहिलं तर रोशनचं जर नाव आहे. त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं आतापर्यंत एक मोठा स्ट्रोक आला नाही आहे. आता मात्र या बॉलवरती करावा लागेल, कारण कैसी भी खेलो, आड़े खेलो तेड़े खेलो, आपकी मर्जी, लेकिन रनआउट नहीं होना, ऐसी है यहाँ पर गर्जी. संकेत नुच्छेड होतं गेला. अजून 5 चेडू. फ्रीडचा बॉल त्यावली मात्र चेडू हवेमध्ये आहे. शेवढी उंची तेवढी लांबी नाही आहे. मिड ऑन द फील्ड त्याला मात्र फील्ड करेपर्यंत पाहू शकाल. मिड विकेटवर खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगल्या पद्धतीने मात्र 2 धावा त्या ठिकाणी मात्र रोशनने कंप्लीट केल्या गेल्या आणि मात्र या 2च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती अंतराई स्कोर कार्ड 13 या धावसंख्येची पाहतोय. 2 विकेटचं लॉस ऑफ आपण जर पाहिलं टीम मध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती तुम्ही जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी लढीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना खूप चांगल्या पद्धतीनं तिच्या मान देखील पाहिलं. आता देखील तुम्हाला तेच पाहायला मिळतंय. आणि आतापर्यंत तिचं दुसरं स्पेल करता यातील मात्र 3 चेंडू त्या ठिकाणी मात्र 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. त्यावेळी होता फुल यांचा बॉल थोडंसं मात्र अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला आणि ज्या ठिकाणी पाहू शकायचं मात्र फील्ड होती फंबल. 1 नाही 2 नाही तिघांकडे येतो या ठिकाणी मात्र कव्हर बॅकअप आणि त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर अजय एक चांगला मात्र शरीरशीचा खेळाडू आहे, ज्याच्या माइंडमध्ये खूप चांगल्या पिकअप मात्र शॉर्ट सीन तुम्हाला पाहायला मिळतील. कारण टायमिंग जर प्रॉपर आलं ना तर मात्र मणक्याच्या जोरावरती बॉलला फेकून देईल आउट ऑफ द पार. आणि संकेतची गोलंदाजी तुम्ही जर पाहिली तर धावसंख्या फलकावरती 14, त्यातील मात्र 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4थ्या बॉल करता तयार. आपल्या बॉलिंग मार्कवरती संकेत सतपालाकडनं पाहतोय. आपल्या बॉलिंग मार्कवरती दूरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचले त्या स्पर्धेकरता पाहायला मिळते आहे. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर मिस्टर अजय समोर 99 स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. यावली फुल्लेंचा चेंडू त्याला मात्र जैसी गेन फेकून दिलाय बॉलला. सरळ मात्र फ्लॅट टाईट ऑफ षटकार 6 6 धावा. आणि मात्र या 6च्या बढतीनं धावसंख्या जवळपास फलकावरती 20 रन ऑन कार्ड 20 या धावसंख्येवरती आहे. रिकेत शिंदे आम्ही पाहतोय खूप चांगल्या पण स्कोरचं काम करतायत. खूप चांगल्या पण सकाळपासून आमच्यासोबत नक्की जॉईन झालेत. त्यांच्या पंच म्हणून पाहू शकाल ज्या ठिकाणी पाहायला मिळतं नक्कीच संजयजी भुईर ऑफिशियल पंच म्हणून एक चांगला रांगा अनुभव म्हणावा लागेल. त्यानंतर पाहू शकाल नक्कीच उमेशजी भगत आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रो लाईव्ह आपण पाहतोय. आणि खूप चांगल्या पद्धतीनं आज पूर्ण महाराष्ट्र नाही तर खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रामध्ये लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचतीये ही स्पर्धा. आणि खूप चांगल्या पद्धतीनं डबल विकेट्स म्हणून पाहू शकाल. त्यामुळे पंचांकडे अपील मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल की परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू होताना गेलाय. कारण या स्पेलमध्ये तुम्ही पाहिले ना तर सर्व काही पाहायला मिळालं. कुठेतरी मात्र शॉर्ट सिलेक्शन, कुठेतरी डॉट बॉल आणि कुठेतरी मात्र षटकार देखील पाहायला मिळाला. म्हटलं ना की ज्या ठिकाणी तुमचं टायमिंग आणि तुमचा जर मात्र बॅटचा फ्लो जर जोरात असेल ना तर चेंडूला फक्त नाही तर पिक ऑफ द रेस फेकून दिलं जाते सरळ मात्र षटकारा करता. अंतिम बॉल त्यावरती देखील कडा प्रहार ऑन साइड मध्ये मिस्टर अजय काही जबरदस्त खेळते. 2 षटकार या ठिकाणी दुसरं कंप्लीट झालंय. आणि या मात्र षटकाच्या साह्यानं स्कोर कार्ड धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते आहे ती मात्र 26 या धावसंख्येवरती. येणारे शेवटचे 6 चेंडू येतील मात्र बॉलिंग ट्रॅक वरती त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक.
चौथ्या मॅचच्या दिशेनं शेवटचा स्पेल करता बॉलिंग मागपती पाहतोय गोलंदाज मिस्टर विजय. टीम आपण जर पाहिलं तर मॅच क्रमांक 5 पाहतोय. एका साईडनं LT स्पोर्ट्स खिल्डापाडा छोटभाऊ नक्कीच सतपाले स्टार इलम पाहतोय. नक्कीच या स्पर्धेकरता पाहायला मिळताना नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धेला लाईक्स आणि खूप चांगल्या शुभेच्छा येतात. नक्कीच धर्मवीर प्रतिष्ठान शे उपाध्यक्ष उपपद नक्कीच आणि CPL चांदी प्रेमीचे अध्यक्ष हेमूजी खरत. त्यानंतर उजगावतील चांगलं व्यक्तिमत्व पण नक्कीच मुकेशजी खरपडे आपण पाहतोय. यांच्याकडे देखील मात्र स्पर्धेकरता शुभेच्छा. धन्यवाद नक्कीच मुकेश खरपडे आणि मात्र हेमूजी खरत. सात मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी अजूनही 5 चेंडूचं केर मात्र धावसंख्या फलकावरती 28 धावसंख्येवरती. लाईव्ह टेलिकास्टचा हेच हा फायदा आहे, कारण खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धेचं मात्र लाईव्ह टेलिकाच्या माध्यमातून व्ह्यूज देखील वाढतात, खूप चांगली प्रसिद्धी मिळते. आणि प्रो लाईव्हच्या माध्यमातून उमेशजी यांचं मात्र टेलिकेशन पाहत असताना मात्र थेट प्रक्षेपण पाहतोय. 2 चेंडू धावसंख्या फलकावरती 28. LT स्पोर्ट्स पाहतो नक्कीच खिल्डापाडा पाहता नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना आणि खूप चांगल्या पण दोघांमधला पार्टनरशिप दोघांमध्ये खूप चांगली उमेद पाहायला मिळाली. एका साईडनं रोशन जो सलाम मैदानाच्या सिंगल डबल रोटेट करतोय आणि एका साईडनं मात्र बॅकवर्डनं जर पाहिलं तर स्ट्रॉंग म्हणून भूमिका स्पष्ट करत असताना मिस्टर अजयला मी पाहतोय. त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत बॅटिंग करत असताना 2 षटकार बॅकवर्स पण झालीच. त्यानंतर पाहिलं तर शेवटच्या स्पेलमध्ये आता जर निर्णायक 3 चेंडू त्याच्यावरती एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर 30+ धावसंख्या निश्चित पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत स्कोर कार्ड 29 वरती जाऊन पोहोचलाय. बॉलिंग मागची गोलंदाजी यावेळी मात्र इंटू द गॅप मधनं चेंडू निघून जाईल, होईल मात्र फरार. येतोय मात्र चौकार, 4 धावा. संख्या जर पाहिली तर नक्कीच आपण पाहतोय 34 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल लगेच पाहू शकत शेवटचा चेंडू यावेळी वाड स्ट्रोक्स लॉन्ग लेग वरनं फेकून दिलाय बॉलला, सरळ घेणे निकली है और जहां पहुंचे तारा मंडल पिकअप ऑफ द रेस. काय जबरदस्त ट्रॅकिंग होतं गेल, काय जबरदस्त मात्र फटका सजवलाय, सरळ मात्र आउट ऑफ द पार्क षटकार मिस्टर अजयच्या बॅट मधनं. आणि मात्र या 6च्या पडतीनं धावसंख्या फलकावरती 41 कार्ड विचार करता 41 धावांचं लक्ष ठेवलंय. आपण जर पाहिलं तर नक्कीच टीम LT स्पोर्ट्स खिल्डापाडा चौथं पाहू शकत नक्कीच स्टार 11 सतपाले मात्र ती धावसंख्या मात्र 40 रन कंप्लीट करेल का, त्याने जाऊयात. ज्या ठिकाणी मात्र टीम आपण जर पाहिलं तर साई सावली आगाची आणि ग्रीवा स्पोर्ट्स लाखिवली चला दोन्ही कर्णधार टॉस में पोहोचले. टॉच करण्याकरता टीम साई सावली आगाशी आणि मात्र ग्रीवा स्पोर्ट्स लाखिवली 40 रन ऑन कार्ड विजया करता 41 धावांचं लक्ष ठेवलंय. त्याआधी मात्र जाऊया टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी नक्की थोडेसे दोन्ही कर्णधार थोडंसं धावत या. मॅच क्रमांक 6 साई सावली आगाशी आणि ग्रीवा स्पोर्ट्स लाखिवली.
चला बिफा जरशी घाई करा. यानंतर नक्कीच दोन्ही कर्णधार जर पोचायचं टीम आपण जर पाहिलं तर साई सावली आगाशी आणि आगाशी साई सावली आगाशी संघाचा कर्णधार साठी पोहोच नक्कीच नाणेफेक केली जाते. मॅच क्रमांक 6 आपण पाहतोय आणि त्या मॅच करता पाहू शकाल नक्कीच अजित पवार सावंत तुमच्यावर पोहोचेल त्या मॅच करता. त्या जाऊया त्या मॅच ज्या ठिकाणी मात्र 18 बॉल्स अगेन्स्ट गेम स्टार्ट आणि विजय करता 41 धावांचं लक्ष ठेवून मैदानात छातमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर फलंदाज जर पाहू शकाल नक्कीच संकेत आणि विजयची जोडी आणि विजय आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला आपण पाहतो नक्कीच संकेतला एक अस्तित्व म्हणून सातत्याने या खेळाडूंना आपला परिचय दिलाय आणि सातत्याने आपली ओळख देखील निर्माण केली आहे. 18 बॉल टीम ग्रुबी स्पोर्ट्स लाकिवली विन द टॉच अँड डिसाईड आपण जर पाहिलं तर फील्ड फर्स्ट दोन्ही टीम नंतर रेडी राहायचं आहे. नाणेफेक झाली आहे. पंच थोडीशी घाई करा. 30 सेकंड शॉटमध्ये पाहू शकाल जैन अक्षर आपण जर पाहिलं तर नक्की 6 बॉल ऑन प्रोसेस फॉलिंग ट्रॅकवरती असताना खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं तर जवाहर ट्रॉफी जे आम्ही फायनल डे कंप्लीट केला नाईट स्पर्धा एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळालं आणि ओपनमध्ये खेळत असताना पाहिलं तर राकेश प्रभूने थोडासा नाराज केलं. प्रीतम बारी देखील थोडासा नाराज झाला. युवराज डुकलीच्या बॅटमध्ये चांगली मात्र फलंदाजी झाली नाही आहे आणि वीरू बाबरी जर पाहिलं तर सातपुडीचा खेळाडू ज्याने मात्र खूप चांगल्या पद्धतीने द्याला यावेळी पहिला बॉल सलग स्ट्रेट ड्राईव्हला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूमध्ये मुवमेंट पाहायला मिळते. कारण फलंदाजा बॅटचा फ्लो जर पाहिला ना तर स्पीड ऑफ द गेम जेवढा योग्याने येणं गरजेचं आहे तेवढ्या योग्यानं मात्र येत नाही आहे आणि थोडंसं मात्र बॅकवर्ड खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी सिंगल ही खूप महत्त्वाची होती. म्हणतो ना क्रिकेटमध्ये तुमच्या चौका सेंटरमध्ये सिंगल डबलला महत्त्व आहे. कारण क्रिकेट जर तुम्ही जर पाहिलं तर क्रिकेटची मात्र लाईफ लाईन आहे सिंगल डबल आणि मुंबईची लाईफ लाईन आहे लोकल जात मॅचच्या दिशेनं. दुसरा बॉल तयार यावली जर पाहिलं तर नक्कीच ऑन साईडला पाहू शकाल लावून द कार्पेटचा फटका सजवला गेला. ज्या ठिकाणी पाहिलं तर सिंगल येते. एकूण मात्र जास्त काय मिळणार नाही आहे आणि एका धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2 या धावसंख्येवरती. षडक आपण जर पाहिलं तर संकेत आपल्याला बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळतोय. विजया करता 41 धावांचं लक्ष पाहतोय. अजूनही आपण पाहिलं तर विजया करता इथनं बनवायच्यात आपण जर पाहिलं तर 39 धावा 41 खड्याला मध्ये 2:45 वाजता आहेत. वार शुक्रवार पाहतोय 14 फेब्रुवारीचा दिवस. तीन चेंडू या ठिकाणी मात्र कंप्लीट झालेत. अजूनही मात्र 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि त्या पाहिलं नक्कीच बॉलिंग मागपूरची गोलंदी पाहायला मिळते आहे. चौथ्या बॉलचा तयार पाठचं कट यावरची पाऊशाल ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगलचा प्रयत्न आणि एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जर फलकावरती पाहायला मिळते आहे ते आपण जर पाहिली तर 2 या धावसंख्येवरती. त्यानंतर या स्पर्धेपासून या मॅच पासून अजित याचा आवाज ऐकूया. फोटो कमेंट बॉक्स मध्ये होतोय बदल. थँक्यू सो मच. प्रथमतः जर पाहिलं तर गणरायाला वंदन करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतोय आणि सुरांची देवी सरस्वती मातेला नतमस्तक होऊन आजच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या समालोचनाला सुरुवात करतोय. आणि इथे जर पाहिलं तर चौकार आला आणि चौकाराच्या सान्निध्यात धावसंख्येत देखील वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 6 या अंकावरती. चांगल्या पद्धतीची टुर्नामेंट चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण देखील मात्र पाहत आहेत. सायबनकरांच्या वतीनं मात्र ही स्पर्धा इथे आपण पाहत आहेत. आणि जर पाहिलं तर इथे 41 धावांचा पाठलाग करत असताना मात्र संघ मैदानात दाखल झाला. पूर्वार्धाचा खेळ आपण इथे पाहिलात. यावेळेस मात्र हा फटका आडवा बॅटने अटेंड केलाय आणि निघून गेलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे आला ते 4 धावा. चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक इथून मात्र अटेंड करावे लागतील कारण पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि तदनंतर जर पाहिलं तरी षटकातील इथे 6 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या ही दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 10 ही धावसंख्या आपण मात्र पाहत आहेत आणि इथून जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकामध्ये चांगल्या पद्धतीची धावसंख्या तुम्हाला घ्यावीच लागेल. अशा पद्धतीचे टुर्नामेंट अशा पद्धतीचे मॅच मात्र इथे रंगताना पाहायला मिळते कारण उर्वरित 12 चेंडू आणि जर पाहिलं तर
जवळजवळ 31 धावांची गरज इथून ही फलंदाजांना पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथून बॅटिंग करावीच लागेल आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज शंकर हा गोलंदाजीच्या ट्रॅक म्हणून आपण देखील पाहत आहेत. पहिलं षटक जर पाहिलं तर वैयक्तिक कोठ्यातील पहिलं षटक आणि सांघिक कोठ्यातील दुसरं षटक बॉलिंग मार्कवरनं शंकर हा गोलंदाज चला थोडीशी स्पीडअप करायचं आहे कारण अद्याप भरपूर मॅचेस इथे कंप्लीट करायचे आहेत त्या अनुषंगाने थोडासा स्पीडअप करायचा आहे. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म अराउंड द विकेट बॉलिंग मार्कवरनं पुन्हा एकदा गोलंदाज शंकर सज्ज झालाय. विजय आणि शंगल यांच्यातील द्वंद्व यांच्यातील जुगलबंदी आपण देखील पाहतात. फुल्लर लाईनचा चेंडू होता यावेळेस मात्र या चेंडूला आघात करण्याचा प्रयत्न मात्र पंच सिग्नल दर्शवत आहेत. हा चेंडू बीमर आहे आणि इथे मात्र फलंदाज विजयला इथे लक्ष द्यावे लागेल नीट कारण पुढील चेंडू असणार आहे प्रेट आणि मात्र हात खोलण्याची संधी देखील असेल कारण गोलंदाजाने ती संधी निर्माण करून दिली आणि त्या अनुषंगाने मात्र इथून विजय हा फलंदाज असेल स्ट्रायकर एंडकडे आणि जर पाहिलं तर शंकरच्या विरोधात पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीचे ट्रॅव्हल करायचा होता मात्र कुठेतरी लेंथ लाईन बिघडली आणि त्या अनुषंगाने मात्र हा चेंडू फुल्लर लेंथ झालाय. शंकर यावेळेस मात्र फुल्लर लाईनचा चेंडू होता पुन्हा एकदा फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या रिझर्व्हमध्ये. एक धावी ते कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा कुठल्याही पद्धतीचा प्रयत्न दिसत नाही आणि एकच धावेवर मात्र समाधान व्यक्त करून धावांचा आलेख हा पुढे सरकवला जातोय जाऊन पोहोचतोय 12 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. एक चेंडूचा खेळ चांगल्या पद्धतीने परिपूर्ण केला आहे आणि 12 ही धावसंख्या मात्र पलकावरती पाहत आहेत आणि विजय आणि संकेत ही जोडी मात्र मैदानात बॅटिंग करण्यासाठी मात्र दाखल आहे. पुन्हा एकदा शंकर हा गोलंदाजीच्या ट्रॅक म्हणून आपण देखील पाहू शकतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा चेंडू निघून जाईल ओव्हर द लॉंग ऑफ सीमा रेषा पार. इथे आलाय दर्जेदार षटकार 6 धावा. जबरदस्त बॅटिंग बाय संकेत कारण मैदानात दाखल झाला होता आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीची बॅटिंग संकेतच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनटू द गॅप वन बाउन्स क्लिअर होईल का? यस हा चेंडू सुद्धा निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकारमध्ये कन्वर्ट झालाय. इथे आलाय 4 धावा. मैदानात जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग बाय संकेत कारण ये ना वक्त देखता है ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है ये तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है आणि संकेतच्या बॅटमधून मात्र अफलातून फलंदाजी मैदानात मात्र पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंगचा मुजाहिरा संकेतच्या माध्यमातून मात्र झालाय आणि अशाच पद्धतीची बॅटिंग इथून करावीच लागेल कारण धावसंख्या देखील तितक्याच ताकदीची समोर आहे आणि त्या अनुषंगाने मात्र संकेत आणि विजय ही जोडी मात्र मैदानात आपण देखील पाहू शकतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा उडवला आहे आणि निघून सुद्धा जाईल. इझिली डन अँड लुक ॲट दिस डिस्टन्स इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक इथून मात्र अटेंड करतायत संकेतच्या माध्यमातून अफलातून फलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर वैयक्तिक 28 धावा वैयक्तिक संकेतच्या माध्यमातून मात्र जोडल्या गेल्या आणि चांगल्या पद्धतीची धावसंख्येतून मात्र जाऊन पोहोचली फलकावरती. एकंदरीत 28 या धावसंख्येवरती पंचवीस या धावसंख्या मात्र वैयक्तिक केल्यात संकेतच्या माध्यमातून. तो संकेत पुन्हा एकदा यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडूवर क्षेत्ररक्षक येत आहे. स्टेट डाऊन ग्राउंड हा फटका मात्र केला आहे मात्र घडतीये चुकी आणि त्याचं भुगतान मात्र करावंच लागेल कारण संकेत एक दिग्गज आणि एक चांगला बॅटर आहे आणि त्याचा झेल इथे मात्र धरतीला दान केला आहे कारण
संकेत जर मैदानात राहिला तरी मॅच कुठल्याही दिशेने मात्र फिरू शकतो. तो संकेश पुनश्च एकदा बॅटिंग क्रीजवर देखील आपण पाहू शकतायत आणि इथून 2 धावा देखील धावफलकावरती अधोरेखित केल्या जातील आणि धावांचा आलेख देखील जाऊन पोहोचलाय 30 या अंकावरती. यावेळेस मात्र पुल्लर लेनचा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बसलाय आणि पुन्हा एकदा चुकी करतायत आणि चेंडू क्लिअर होईल. स्टेट ऑफ द ग्राउंड चौकामध्ये कन्वर्ट झालाय. इथे आला 4 धावा आणि जर पाहिलं तर इथे षटक देखील संपतंय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा आलेख देखील जाऊन पोहोचलाय फलकावरती 34. 34ला जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. कारण म्हटलं जाताना खेळ असो आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचं आपल्याला कमजोर समजत असेल. आणि इथून जर पाहिलं तर संकेतच्या माध्यमातून अप्रतिम पद्धतीची बॅटिंग मात्र पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर 34 या अंकावरती जाऊन पोहोचली. इथून जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 6 चेंडू जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. एकीकडे जर पाहिलं तर सामना खेचला मात्र गोलंदाजासाठी नक्कीच म्हणेन की जर तुम्ही 1 ते 2 डॉट बॉल घेतले तरी या सामन्यामध्ये तुम्ही तुमचं वर्चस्व गाजवू शकता. कारण आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस का वेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे आणि इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावीच लागेल. कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज रोहन हा गोलंदाज सजवतो. उर्वरित 6 चेंडूचा खेळ कारण कर्णधाराने जबाबदारी सोपवली गेली आणि त्या जबाबदारी कशा पद्धतीने पूर्ण करेल हे मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा पटका केलाय ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथे अर्जित केले. 1च धावेने मात्र संकेतला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं गेलं आणि संकेत पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे मात्र पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीची बॅटिंग संकेतच्या माध्यमातून झाली आणि एका हाती मात्र सामना फिरवला. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. आपण जर पाहिलं तर YouTube वाहिनीवर देखील ही मॅच लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. प्रो प्ले या YouTube वाहिनीवर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. तर सबस्क्राईब करा. ही स्पर्धा आवडली असेल तर एक स्पर्धेला लाईक देखील तुम्ही नक्की करू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मात्र पुल्लर लेनचा चेंडू होता. फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू निघून जाईल. वन्स अगेन अनादर बिग हिट. दॅट इज अ मॅक्सिमम षटकार आणि मॅच सुद्धा इथे विन होत आहेत. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. केलीचा पाडा हार्ड अँड बॅड लक. चला नेक्स्ट मॅच लगेच दोन्ही संघ लगेच दाखल व्हायचं. एका बाजूने जर पाहिलं तर साई सावली आगाशी आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर ग्रीवा स्पोर्ट लाखिवली. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात मात्र नेक्स्ट मॅच आपण मात्र पाहणार. चला दोन्ही संघाचे लगेच दोन्ही संघ मैदानात दाखल व्हायचंय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला मात्र इथे पाहायला मिळणार आहे. या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब आम्ही वितरित करतोय आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचं किताब जात आहे या मॅचचा हिरो संकेत हा ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला संकेत लगेच आपला मॅन ऑफ द मॅचचं किताब इथे आम्ही वितरित करतोय. तर सन्मान्य आदरणीय मिलिंदजी वलटे याच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब आम्ही इथे वितरित करणार आहोत. चला संकेत लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब इथे घेऊन जायचंय. कारण एक जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स ज्याच्या बॅटमधून राहिला तो संकेत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लगेच 2 बॅटर देखील मैदानात पाठवायचे. एकंदरीत जर पाहिलं तर एक कडा